जय हिंद. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, अर्थातच लोकशाही यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व ठिकाणी सिग्नलवर ज्या प्रकारे करदात्यांना विनंती केली जाते की आपल्याला जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास कामामध्ये हातभार लावायचा असेल तर आपला कर आपण भरा, नाहीतरी आपल्याला 2% व्याज त्याच्यावर लागेल. तर पिंपरी चिंचवडकर नेहमीच, आता या वर्षी सुद्धा सर्वात जास्त कर जर महानगरपालिकेमध्ये जर जमा झाला असेल तिजोरीत तर पिंपरी चिंचवड कराकडूनच जमा झालेला आहे. तर पिंपरी चिंचवड कर भरत असताना त्याच्यामध्ये मिळकत कर आहे, सामान्य कर आहे, शिक्षण कर आहे, रस्त्यांसाठी कर दिला जातोय. हे सगळं कर देऊन सुद्धा आणि अजून एक त्याच्यामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम आहेत, अनधिकृत पत्रशेड आहे, त्यांच्याकडून पण कर घेतला जातोय. पण त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना कधीही कारवाईला समोर जावं लागेल हे सांगता येत नाहीये. पण आपण कर भरलं पाहिजे, हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असंच महानगरपालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मी महानगरपालिकेला एक साधा प्रश्न विचारतोय, एवढं कर भरल्यानंतर एवढं करोडोचा कर आपण पिंपरी चिंचवड कराकडून घेत असताना रस्ते चांगले आहेत का ह्याचं आपण निरीक्षण कधी केलंय का? लोकांना पाणी चांगली भेटतीये का? ड्रेनेजची सुविधा आपल्याकडे चांगली आहेत का? उद्यान आपल्याकडे व्यवस्थित आहेत का? उद्यानचं देखभाल आपल्या विभागाकडून व्यवस्थितपणे होतोय का? आणि लोकांकडून एक कर घेत असताना ज्यांना आपल्याला सुविधा द्यायला पाहिजे, चांगली सुविधा आपल्या महानगरपालिकेकडून दिली पाहिजे, ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचतीये का? रस्ते ज्या हिशोबाने खड्डे पडलेत, ठिकठिकाणी मेट्रोच्या कामाच्या नावाखाली जे खड्डे पडलेत, BRT रोडवर रस्ते व्यवस्थित नाहीयेत. आता इलेक्शन काही दिवसांनी असल्यामुळं डांबरीकरणचं काम चालू आहे, पण जिथं खड्डे आहेत तिथं डांबरीकरण होत नाहीये. पण जिथं चांगले रस्ते आहेत त्याला उरकून त्याच्यावर परत एकदा डांबरीकरण करायचं काम हे रात्रीचं चालू आहे. म्हणजे काय, दिवसा जर आपण असं काही काम केलं तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. त्याच्यामुळे रात्रीच काम करतात ते, आणि ते पण काम निकृष्ट दर्जाचं आहे. एक नंबरचं काम आपण म्हणू शकत नाहीये, कारण की रात्रीच काम चालतोय तो. लोक प्रश्नांना विचारलं पाहिजे. असे अनेक विषय पिंपरी चिंचवडकरांचेच नाही तर सर्व महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषद यांच्यात लोक कर भरत असतात. हे कर भरल्यानंतर लोकांकडून आपल्याकडून अपेक्षा असतात. हे अपेक्षा आपण पूर्ण केले पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य बाजवत असताना आपण जे अनधिकृत बांधकाम किंवा पत्रशेड यांच्याकडून कर घेताय आपण, तर ते कर घेत असताना आपण त्यांना काय फॅसिलिटी देतोय, काय त्यांना सिक्युरिटी आपण देतोय की उद्या आपण जाऊन त्यांच्याकडून बुलडोजर कारवाई तर करत नाही ना? कारण की अशी कारवाई आपण मध्यंतरी कुदलवाडीमध्ये केलेली आहे. त्यांच्याकडून पण आपण कर घेतला होता. भरपूर प्रकारचे फायर एक्सटिंग्विशरचे अग्निशामक दलाकडून त्यांच्याकडून पण भरपूर काही कर आकारणी आपण केलेली आहे. पण त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना फक्त बुलडोजरची कारवाई भेटली. तर मला ही अपेक्षा आहे की आपल्या इतर परिसरात अशा प्रकारची कारवाई नाही होणार, कराचा वापर व्यवस्थितपणे होईल, लोकांच्या सोयी सुविधांसाठी हा कर आकारला जाईल, हीच मी अपेक्षा ठेवतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका. मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.